आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणे उत्कृष्ट अभिनेता, लेखक, कथा, कादंबरीकार, नाटककार व शॉर्ट फिल्म, चित्रपट अशा अनेक पुरस्काराने सन्मानित। महाराष्ट्र शासनाने दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करावे। श्री डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणे कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील रहिवासी असून दुष्काळग्रस्त भागामध्ये कला क्षेत्रामध्ये चमकता तारा म्हणून प्रकाश झोतात आलेला आहे। याचं कारण म्हणजे बालपणापासूनच अभिनयाची आवड, संपूर्ण आयुष्य कला क्षेत्राला वाहून घेतलेलं। यातूनच भीमगीते गायनाचे अनेक कार्यक्रम सादर केले। आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून 25 कुटुंब जगवण्याचे काम माननीय श्री डॉक्टर उत्तम आनंद सोनवणे यांनी आपल्या कार्यातून केलेलं आहे। आज तागायत 25 कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या असून त्यापैकी 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। अजून बरीचशी पुस्तके लिखाण पूर्ण झालेलं असून प्रकाशाच्या वाटेवरती आहेत। अनेक चित्रपटातून, शॉर्ट फिल्ममधून त्यांनी आपल्या अभिनयाची कला उत्तमरित्या सादर करून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत। भविष्यामध्ये निळं वादळ असे चित्रपटाचे टायटल देऊन चित्रपटाची निर्मिती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। आजपर्यंत अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। शासकीय सेवेमध्ये काम करत असताना अतिशय उत्तमरित्या त्यांनी आपली सेवा पूर्ण करून आज ते सेवानिवृत्त आहेत। तरी देखील त्यांचं कार्य चळवळीच्या माध्यमातून गतिमान आहे। या कार्याला तोड नाही। स्वतःची ट्रस्ट स्थापन करून त्या ट्रस्टचे ते स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत। त्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ते करत असतात। ध्येय वेडे असे डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणे हे फक्त कला क्षेत्रामध्येच आहेत असे नाही, ते मळणगावचे एक लोकप्रिय माजी सरपंच म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवलेली आहे। म्हणजेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री डॉक्टर उत्तम आनंद सोनवणे। म्हणून अशा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कला जिवंत ठेवणाऱ्या कलाकाराला शासनाने दलित मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी समाजातून मागणी वाढत आहे। डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणे लिखित दुबई सगुना ही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, कादंबरी प्रकाशित झालेल्या आहेत। अनेक कादंबऱ्या त्यांनी प्रकाशाच्या वाटेवरती आहेत, अनेक संपदा आहेत त्यांच्या। आपण त्यांच्याशी आता थोडक्यामध्ये जाणून घेऊया त्यांचं पुढील विजन काय आहे। तसेच कला हे जीवन त्यांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे। शासन स्तरावरतीही शासनानं अशा या कलाकारांना दलित मित्र पुरस्कारसुद्धा देऊन सन्मानित करावं अशा आमच्या न्यूज चॅनलच्या वतीनं सर्व शासनकर्त्यांना आमचं आव्हान आहे। बरोबर आहे। आता माझे दुबळी आणि सगुना या 2 कादंबरी प्रकाशित झालेल्या आहेत। काही कादंबरीत आता प्रिंट चालू आहेत, बाकीच्या कादंबरी आता हळूहळू असते त्याही प्रकाशित होतील। आणि याबद्दल शासनानं सुद्धा चांगली दखल घेतली तर मला मोठा आनंद होईल आणि माझ्या कलेत चांगली जरा भरभराट वाढेल। मी डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणे, राहणार मळणगाव, तालुका कवठे महांकाळ, हे मळणगावचा कायमचे रहिवासी आहे। मला या कलाक्षेत्रातली भरपूर आवड आहे। वयाच्या 10व्या वर्षापासून मी या कलाक्षेत्रात काम करतो आहे। माझ्या तशा काहीतरी बऱ्याच 20-22 कादंबरी माझ्या आता लिहून पूर्ण झालेल्या आहेत। त्यापैकी 2 कादंबरी तर प्रकाशन झालेले आहेत। आता बाकीच्या काही थोड्या कादंबरी ते आता त्यांची प्रिंट चालू आहे। नाटकं आहेत, कथा आहेत, कादंबरी आहेत, पुन्हा भीमगीतं आहेत, फॅशन गीतं आहेत, विकास गीतं आहेत, लावणी आहेत, असं भरपूर काही माझं लिखाण संग्रह भरपूर आहे। आणि त्या माध्यमातून मला त्या आसपास माझ्या कलाक्षेत्रातले माझं कार्यक्रमसुद्धा भरपूर झालेले आहेत ऑर्केस्ट्राचं। आपली साहित्य संपदा आम्ही बघितली, पाहिली, काही लोकांच्याकडून ऐकली। आपण या ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहात, पण आपण पुढील भविष्यकालीन आपला काय विचार आहे? भविष्यकाळामध्ये ही कला टिकून राहिली पाहिजे। प्रत्येक गावोगावी हा कला टिकली पाहिजे। आणखीन कला ही जिवंत आहे, कलेला मरण नाही। दुसरी गोष्ट म्हणजे की हा प्रत्येकाच्या गावात नाट्यमंडळ तयार झालं पाहिजे। आणि आजकाल कलेशिवाय आपल्याला पर्याय नाही। कला ही जीवन आहे, चांगलं जीवन आहे। कलेनं माणूस प्रसिद्ध होतो। म्हणून प्रत्येक घराघरातून कलाकार जर असा जन्माला आला तर बरंच होईल असं मला असं वाटतंय।
संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.